नमस्कार, कोमल बोलते आहे. मोरोक्कोला आलो आहे आणि मोरोक्कोमध्ये एक जागा आहे. दिस द फर्स्ट प्लेस दॅट यू चोज अँड दॅट इज माराकेश. माराकेशमध्ये आम्ही 3 दिवस झाले ऑलरेडी आहोत. कुसकुस आणि ताझीन हे मी व्हेजिटेरियन आहे म्हणून हे डिशेस आम्ही खाल्लेत आणि आता असं झालं होतं काहीतरी नवीन पाहिजे. वी वर ॲक्च्युली फिगरिंग आउट की कोणतं रेस्टॉरंट असेल काय असेल. तर माझे 2 फ्रेंड्स आहेत त्यांनी ॲक्च्युली शोधून काढलं आणि एक लेबनीज रेस्टॉरंट आम्हाला सापडलं आणि त्याचं नाव होतं नारंज रेस्टॉरंट. नारंज रेस्टॉरंटची स्पेशालिटी म्हणजे दिसायला खूपच सुंदर आणि काम आणि बरेच झाडं वगैरे होते. बघून चांगलं दिसत होतं पण वी वर व्हेरी शुअर अबाउट द फूड. कारण जर लेबनीज म्हणालात तर ह्या इथे मिळेल का अशी शंका होती. पण एकदा आम्ही खायला आलो आणि फलाफल रॅप सगळ्यात पहिला तो ऑर्डर केला. आल्या त्याच्या जे आपले मूग डाळचे वळे असतात ना त्याला ॲक्च्युली फलाफल म्हणतात आणि त्याच्यासोबत हमस. एवढं चांगलं कॉम्बिनेशन होतं आणि ज्याप्रमाणे ते बनवलं होतं ती चटणी होती आणि ते फुलं होते त्याच्यात. ॲक्च्युली ते फुलं पण खातात फळं पण खातात आणि चांगले बनवतात. तर ते खूपच सुंदर होतं आणि ते खूपच म्हणजे मला तरी आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी आय थिंक आम्ही 5-6 लोक सोबतच आलो आणि आम्ही सगळ्यांनी ते खाल्लं. मग त्याच्यानंतर आम्ही एक पटूश म्हणून सॅलड होता तो एकदम फ्रेश होता. ते लेट्यूस लीफ आणि ते कुकुंबर कोकोनट्स झुकिनी सगळं होतं आणि खूप सुंदर केलं होतं. त्याच्यावर ते पोमोग्रेनेटचं ते ज्यूस टाकतात ते एवढं दिसायला एवढं सुंदर दिसत होतं. ते एक होतं. मग आम्ही रिफ्रेशिंग ड्रिंक्स घेतल्या होत्या. ते ह्यांची एक स्पेशल ड्रिंक असते नारंज ड्रिंक म्हणून ती एक घेतलेली आणि मग एक जिंजर टॉनिक होतं. दॅट वॉज वन ऑफ दी व्हेरी रिफ्रेशिंग ड्रिंक्स. आणि परत एक चांगली गोष्ट होती ती होते आपले जे आपलं नाशिकचं ग्रेप्सचे जे पानं असतात त्याच्यासनीच बनवलेलं. त्याला ॲक्च्युली उकळून घेतात आणि त्याच्या आत पूर्ण भात टाकून त्याला एवढं व्यवस्थित पूर्ण असं टँगी असं बनवलं होतं आणि मस्त बनवलं होतं. तर आय थिंक खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता इथे. तर तुम्ही सगळ्यांनी यावं आणि इथे आलात की जरूर इथे व्हिजिट करा. थँक्यू.